गावाकडलं शांत आणि छान असं वातावरण, त्यासोबतच शेतातला हिरवागार आणि फ्रेश भाजीपाला आणि अशी शेकोटीमध्ये भाजलेली कणसं, यापेक्षा काय पाहिजे हो. किती छान वाटतं ना गावाकडे असल्यावरती, जे की आम्हाला 1 ते 2च दिवस अनुभवायला भेटतं महिन्यातून. आणि सकाळ सकाळ आता मी आले होते मंदिरामध्ये, जे की आमच्या गावामध्ये आहे ओंकारनाथ भगवानांचं मंदिर. तिथं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो आणि एवढं शांत असं वातावरण होतं ना तिथे. बघा तुम्ही, किती छान असा पक्ष्यांचा पण किलबिलाट ऐकायला येतोय. मग मंदिरामध्ये दर्शन वगैरे झाल्यावरती आम्ही निघालो होतो आमच्या शेताकडे. आमच्या घरापासून शेत थोडंसं लांबच आहे, पण जाताना रस्ता पण थोडासा जरा खडबडीत आहे. आणि सकाळी लवकरच निघाल्यामुळे ना थंडी पण खूपच वाजत होती, पण एवढी फ्रेश अशी हवा होती ना, खूपच छान असं वातावरण वाटत होतं. आणि असा काही रस्ता आहे आमच्या शेताकडे जाण्यासाठी, आणि सभोवताली हिरवळ असल्यामुळे तर जास्तच थंडी वाजत होती. त्यासोबतच पक्ष्यांचा पण आवाज छान असा येत होता. आणि गेल्या गेल्या मला सापडला हा पक्ष्यांनी खाल्लेला पेरू. आता पक्षी ना चांगला आणि पिकलेला बघूनच पेरू खातात, त्यांना कसं कळतं काय माहीत किती गोड आहे वगैरे. आणि ऑलमोस्ट त्यांनी सगळाच हा पेरू खाल्ला होता, खाण्यासारखा राहिलाच नव्हता. आणि ज्यावेळेस मुलं बोबडी बोलतात ना, त्यांना असा काही पेरू खायला देतात. आता थोड्याच दिवसात आम्हाला शेतातला काशीफळ भोपळा खायला भेटणार आहे. तर शेतामध्ये छान असं काशीफळ भोपळ्याचा वेल आला आहे. आणि त्याला भोपळा पण खूपच छान आणि पिटुकला आला आहे. त्यासोबतच फुलं पण छान अशी आली होती त्याला. आणि इथे भेंडी पण आली आहे, आणि भेंडीला पण फुलं आलेत. आता भेंडी पण खूपच छोटीशी आहे, पण येईल थोड्या दिवसामध्ये खायला. आणि असं वाटते की ह्यावेळेस आंबे जरा जास्तच खायला भेटतील, कारण ना सगळीकडेच आंब्याला एवढा सारा मोहोर आला आहे ना. तर म्हटलं चला आता आलोच आहे तर शेतामध्ये एक फेरफटका मारूयात, कसं आहे शेतामध्ये काय काय लावलेलं आहे वगैरे बघूयात. आणि चालता चालता मला इथे सापडला केळीचा घड. आता म्हटलं याला एखादी तरी केळी पिकलेली पाहिजे, कारण आहे ना झाडाला पिकलेली केळी असते ना एवढी गोड लागते ना, अशी आंबट गोड अशी टेस्ट असते त्याची. पण म्हणतात ना आपलं बॅड लक, आता शेतामध्ये गेल्यावरती मला एकही पिकलेली केळी भेटली नाही. म्हटलं चला थोड्या दिवसात तर खायला भेटलच ना. मग सासूबाईंनी असं काही हरभरा पण लावला होता. आणि हे बघा आता इथे मी कांद्याची पात म्हणून लसणाची पातच तोडते. मला वाटलं हा कांदाचा आहे. मग ज्यावेळेस नवरोबाने सांगितलं का अगं बाई तू कांद्याची पात नाही तर लसणाची पात तोडते. आणि ज्यावेळेस शिवाय तिथे कळालं ना तो लसूण आहे, तर मला म्हणतो अगं आई त्याला लसूण तरी लागले का तोडते. अरे बाबा म्हटलं चला लसणाची पात तोडते ना तर त्याची चटणी छान होते, मग त्यापासून आपण चटणी बनवूयात. मग मला नंतर यांनी लिहिलं कांदा कुठं आहे ते दाखवायला. मग तिथे गेल्यावरती थोडीशी कांद्याची पात पण तोडली. आणि ज्यावेळेस कांद्याची पात आहे ना ही अशी जेवण करताना खातो ना आपण, छान लागते. आणि त्यासोबतच मला हा ओला कांदा पण खूपच आवडतो खायला असा जेवताना वगैरे. पण जेवढी पाहिजे तेवढी पात वगैरे घेतली मी. आणि नंतर तिथे कोथिंबीर पण छान अशी लावली होती. आता सासूबाईंना आहे ना माझ्या खूप नाद आहे असा भाजीपाला वगैरे लावायचा शेतामध्ये. म्हणतात शेतात असलं ना आपल्याला पाहिजे तेव्हा आपण घेऊन खाऊ शकतो. तर त्यांनी खूप सारा भाजीपाला लावला आहे. आता मेथी लावली आहे, कोथिंबीर लावली आहे, आणि हरभरा पण लावला आहे. पण हरभरा म्हटलं तर तोडायचा कसा, कारण मला तर माहीत नाही ते कसा तोडतात वगैरे. त्याची भाजी करायला छान लागते. मग सासूबाईंना कॉल केल्यावरती मला म्हटलं की मी तुला जाताना मी तोडून देईल, कारण तुला कळणार नाही की ते कसं खुडतात वगैरे, वरून ते काढतात त्याची पाला. मग नंतर मेथी पण छान आली होती, थोडीशी फुलं आलीत त्याला. पण कशी घरची शेतातलीच असते ना आपल्या, एकदम फ्रेश अशी मेथीची भाजी. मग ती पण मला पाहिजे तेवढी मी तोडून घेतली. आता ही माझ्या हातामध्ये बसत नव्हते, तरी पण मी हावरेपणा चालूच होता माझा, कारण भाजी पण तेवढी फ्रेश दिसतच होते. असं वाटायचं की आणखीनच घ्यावी. कारण अशी फ्रेश ज्यावेळेस शेतातून नेलेली भाजी आहे ना फ्रेश करायला पण खूपच छान अशी वाटते आणि टेस्टी पण लागते. आणि काय हो, पुण्यामध्ये अशी भाजी कधीच खायला भेटत नाही. ते पाणी मारलेली तर भाजी, एवढी पाणी मारतात ना भाजीवरती, ज्यावेळेस भाजी घ्यायला जाईल अशी घ्यायची इच्छाच होत नाही. आणि असं शेतामध्ये पाहिलं ना किती घेऊ आणि किती नको असं होऊन जातं. आणि मी ना असं नाही की आमच्या शेतामध्ये ज्यावेळेस कुठे बाहेर जाईल ना फिरायला, तिथे शेतामध्ये भाजी दिसली ना तिथे शेतकऱ्यांकडे जाते आणि म्हणते या तुम्ही विकत तरी द्याल का हो आम्हाला, आम्ही इथूनच घेऊन जाते वगैरे, असं माझं चालूच असतं. आणि मग जाता ना मी इथे गेले होते मक्याच्या कणसामध्ये, मला असा आवाज आला आणि मी एवढी घाबरले होते ना तिथे. पण पक्षी तसं नाही, होता खाली दाबायचं छोटासा, असतं खाली. दुसरं काही नव्हतं, पण त्याला कसली? खूप हां, घाबरले बरं. होते. मग इथे मक्याची कणसं वगैरे तोडली आम्ही. पण हे खाली म्हटले दाबायचं की तू असतं रे ते. तोडतीये, त्याला मक्याचे दाणे पण नसतील, पण खाली त्यांना खाली काढून दाबायचं, खाली दाखवलं. म्हटलं आहेत खाली त्यामध्ये जमिनीकडे मक्याचे दाबायचं ते. दाणे. आणि शिवांग पण ते माझ्यासोबत नाही, कणीस वरून कणीस तोडायला दाबायचं खाली. तोडत होता.
आणि माझ्याकडे एक कणीस घेऊन आला. म्हणतो आई ही कणीस आहे ना आता मीच तोडले आणि तूच खायचं, कोणालाही द्यायचं नाही, असं काही त्याचं चालू होतं. म्हटलं ठीक आहे बाबा, कोणालाच देत नाही, मी एकटीच खाऊन टाकते ते कणीस. आणि अशी काही आम्ही कणसं तोडत होतो. आणि एका ठिकाणी शिवांकला एक कणीस निघता निघत नव्हतं. तो एवढा तोडण्याचा प्रयत्न करत होता, पाक त्याने झाड तोडून टाकलं होतं खाली कणसाचं, पण त्याला काही ते कणीस निघत नव्हतं. मग शेवटी ते त्याला कणीस निघलो खूप साऱ्या प्रयत्नानंतर. आणि त्याला एवढा आनंद झाला होता ना, तो डान्सच करायला लागला कणीस भेटल्यावरती त्याला. आणि मग आता ही सगळी तोडलेली कणस आहेत ना, मला अशी हरामध्ये भाजून खायची होती, कारण गॅसवरती भाजण्यात आणि हरावरती भाजण्यात आहे ना खूप सारा डिफरन्स असतो. छान अशी कणस लागतात. आणि जाताना आम्ही एवढा सगळा भाजीपाला घेऊन निघालो होतो. आणि घरी जाता जाता आहे ना आम्हाला एका शेतामध्ये असं मुंगूस दिसलं, खूप दिसली होती, पण एवढंच फक्त व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आलं आम्हाला. आणि आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस असं म्हणायचं, मुंगसा मुंगसा तोंड दाखव नाही तर तुला रामाची शपथ. आणि ते कधी कधी दाखवायचं पण बरं का. आणि आता चला, मला संध्याकाळी करायची आहे हळदी कुंकाची तयारी. तर आबा बॅगमध्ये आता एवढं सारं काय घेऊन आले ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये समजेलच. चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.